आज आपण अंडा पुलाव एकदम झटपट असा 10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये करणार आहे, भांडे जास्त न भरवता। तर एकदम झटपट होतो आणि बिर्याणी म्हणू शकतो याला, अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव सुद्धा। जे बॅचलर आहे, जे नवीन आहे ते सुद्धा पटकन असे बनवतील आणि मस्त असा आस्वाद घेऊ शकतील। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे अंडा पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी इथे तांदूळ घेतलेला आहे। तर तांदूळ हा मोजून घ्यायचा। तर मी इथे मोठं वाटभर तांदूळ घेतलेला आहे। तर 3 ते 4 जणांना आरामात पुरेल हे पुलाव किंवा बिर्याणी। तर तांदूळ चांगले स्वच्छ निवडून चांगले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे धुवून ठेवलेले आहे मी, त्यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे। आणि इथे अंडे बॉईल करून घेतले आणि त्याचे छिलके काढून मग त्याला अशा प्रकारचे चिरे मारून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। तर अंड्याला चिरे मारून झालेले आहेत। तर यामध्ये आता टाकणार आहे मी चिमूटभर हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ, म्हणजे चिमूटभर म्हणू शकतो। तर याला आता थोडंसं असं फिरवायचं, म्हणजे मिक्स करायचं, एकत्र करायचं, चांगलं कोटिंग येऊन जाते। तर याला आता आपण बाजूला ठेवू। एका कुकरमध्ये आता तेल गरम करायला ठेवलं। आता जर तुम्हाला ते अंडे तळून घ्यायचे असतील थोडेफार तर तुम्ही तळून घेऊ शकता, किंवा ही स्टेप जरी स्किप केली तरी चालेल। तर मी तळून नाही घेणार आहे। नंतर मग इथे मी टाकलेलं आहे जे कांदे असतात ना वाळलेले, ते घेतलेले आहे। तुम्ही आपले जे कांदे असतात ना ते लांब काप करून त्याला असं तळून घ्यायचं। तर पण काय होते की त्याला भरपूर वेळ जातो, म्हणून मी अशा प्रकारचे हे जे कांद्याचे स्लाइस जे असतात ना असेच उन्हाळ्यामध्ये चांगले वाळवून ठेवलेले आहे, म्हणजे वेळही कमी लागतो आणि झटपट असे तळल्या जातात। आता त्याच तेलामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे। कलमी, लवंग, मिरे, जावित्री, चक्रीफूल आणि मोठी विलायची आणि तेजपान टाकलेलं आहे। ते छान असं शिजू द्यायचं। शिजायला काही वेळ लागत नाही, कारण की वाळलेलेच मसाले असतात। आणि लांब स्लाइस केलेले कांदा, एक कांदा घेतलेला आहे भरपूर, म्हणजे मोठा कांदा होता। छान लांब स्लाइस केलेले कांदे छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे, बघू शकता ट्रान्सपरंट झालेले आहे। इथे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा चांगली 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम इथे ठेवू शकता आणि चांगला परतून घ्यायची, बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। तर जेवढे कांदे घेतलेले होते, 1 कांदा तेवढं 1च टमाटर मी इथे घेतलेलं आहे, त्याचे सुद्धा लांब स्लाइस केले। त्याला चांगलं असं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटासाठी। नंतर इथे बघू शकता चांगलं परतून झाल्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे धनिया पावडर आणि इथे मी 2 ते 2.5 चमचे इथे तिखट घेतलेलं आहे। जर तुम्ही मिरच्या जर वापरत असाल हिरव्या तर तिखट कमी वापरा। मी इथे मिरची बिलकुल वापरलेली नाही आहे, त्यामुळे मी इथे तिखट घेतलेलं आहे 2 चमचे। हे तिखट पण जास्त तिखट नव्हतं। नंतर छान असं परतून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटासाठी परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये जे अंडे आपण छान असे मिक्स करून घेतलेले होते या तिखट, मीठ आणि हळदीने, तर ते टाकून घ्यायचे, ते सुद्धा छान परतू द्यायचे 1-2 मिनिटासाठी। इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडासा, अर्धा चमचा वगैरे किंवा 1 चमचा असू शकतो। नंतर त्याला परतून घ्यायचं। त्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण की ते भाजलेलेच असतात, म्हणून ते शेवटी टाकायचे असे मसाले, गरम मसाला जो पण असेल। नंतर इथे मी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला होता, मी भिजत ठेवलेला नव्हता, फक्त स्वच्छ धुवून घेतलेला होता। तो चांगला असं सगळं मिक्स करायचं एकत्र। आणि नंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। अंड्या जेव्हा आपण त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकले तेव्हासुद्धा मीठ टाकलेलं होतं, पण थोडंसंच, तरीसुद्धा व्यवस्थित चवीनुसारच टाका, नाहीतर खारड होऊ शकतं। आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी कांदा जो तळून घेतलेला होता तो टाकलेला आहे। तुम्ही जे पाणी टाकल्यानंतर तेव्हासुद्धा टाकला तरी चालेल। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी इथे ज्या वाटीने तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हेच प्रमाण तुम्ही वापरू शकता, परफेक्ट होते, एकदम जास्त नाही आणि एकदम कमीसुद्धा नाही। इथे तुम्ही तूप आवडलं तर तूप इथे टाकू शकता या स्टेजला,
नंतर मग कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर घेऊन घ्या. छान असं शिजल्या जातं. तर बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता कुकर थंडसुद्धा झालेला आहे आणि आपला अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणी म्हणू शकता झटपट अशी 10 मिनटामध्ये कुकरमध्ये, जे नवीन आहे ना ते सुद्धा पटकन असे बनवतील. तर बघू शकता मस्त असं पुलाव जो आहे थंड झालेला आहे आणि थंड म्हणजे छान असं जे दाना ना दाना आहे सेपरेट झालेला आहे छान असा आणि सुगंध फारच अप्रतिम येत आहे, जबरदस्त येत आहे. आणि त्यासोबत जर हा मठ्ठा असला आणि कांद्याचं जे सलाद आहे तंदुरी सलाद जर असलं ना तर खूप असं मज्जा येते खाण्याची एकदम. त्या अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणी काही म्हणू शकतो. तर त्याची चव अजून वाढवते, खाण्याची चव अजून वाढवते आणि अशा प्रकारची हे अंडा पुलाव नक्की करून बघा, खूपच छान असा लागतो, नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारचे माझे व्हिडिओ आवडला तुम्हाला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्ते अँड टेक केअर. पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल.